नमस्कार मित्रांनो, आज आपण कलर सॅच्युरेशनबद्दल बोलणार आहेत. कलर पॅकिंग स्किनमध्ये कसं करतात ते आपण आज बघणार आहेत. जेव्हा पण एखादा प्रो आर्टिस्ट टॅटू मशीनने स्किनवरती कलर पॅकिंग करतो तेव्हा त्यांच्यावर दिसायला एकदम सुंदर स्मूथ कलर ब्लेंड आणि डार्क दिसतात. सुरुवातीला माझे ब्लॅक अँड ग्रे वॉश तर ठीक होतं, बट कलर पॅकिंगमध्ये मला खूप सारे प्रॉब्लेम येत होते. आज मी तुम्हाला एक साधा ट्रिक दाखवणार आहे ज्यामुळे तुम्हाला सॉलिड कलर फील किंवा स्मूथ कलर ब्लेंड मिळवता येतील. आणि तुम्हाला माहितीच आहे की मी व्हिडिओमध्ये खूपदा उदाहरण वापरतो. आज एक उदाहरण तुम्हाला मी यामध्ये देणार आहे. इथे मी एक ब्रश वापरणार आहे जो मॅग्नमचं काम करतो. तिला टॅटू निडल तुम्ही समजा. आणि जो पेंट घेतलेला आहे तो माझा टॅटू इंक आहे. जर तुम्ही टॅटू इंकमध्ये मॅग्नम बुडवून जर सर्कल काढले तर काय होतं, तुम्ही ते पुसलं का ते पॅची दिसेल, हील झाल्यावर अजूनच वाईट दिसेल. जेव्हा स्किनमध्ये कलर बसत नाही तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा कलर भरायला जाल. एकाच ठिकाणी खूप वेळ काम केल्यानंतर ते रेडनेस खूप वाढून जाणार, रक्त यायला लागेल आणि स्किनमध्ये ओव्हरवर्क होऊन जाईल. असं केल्याने स्किनचं नुकसान होतं, स्किन फाटून जाते, रक्त आल्यामुळे इंक आत न राहता बाहेर ढकलली जाते. मग स्किन फुगून मऊ पडते, घट्ट राहत नाही. अशा वेळी मोठा जाड स्कॅब पण येऊ शकतो आणि टॅटू खराब दिसतो. कधीकधी स्कारिंग खूप जास्त प्रमाणात होऊन जाते. यावर खूप सोपं उपाय म्हणजे इंकमध्ये निडल बुडवल्यानंतर तुम्ही डिस्टल वॉटरचा वापर करा. फक्त हलकं डीप इतकंच. यामुळे इंक थोडी पातळ होते, रंगाची सॅच्युरेशन कमी होत नाही, उलट इंक स्किनमध्ये इझिली जाते. आणि महत्त्वाचे म्हणजे इंकमध्ये मशीन बुडवताना ते चालूच ठेवून बुडवा, पण पाण्यात बुडवताना मशीन बंद ठेवा. पाण्यात फक्त हलकं टच द्या. जास्त वेळ जर मशीन पाण्यामध्ये चालू ठेवाल तर पूर्ण इंक ती पाण्यामध्ये निघून जाईल आणि तुमचं रंग फिकं होऊन जाईल. या पद्धतीने कलर्स फिलिंग केलं तर ते सॉलिड कलर, स्मूथ कलर फ्लोरिंग दिसेल आणि स्किनलाही त्रास होणार नाही. आशा करतो की मी दिलेल्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.